केस गळती समस्या घेऊन आलेली मैत्रीण आणि डॉक्टर यांचा संवाद. हाय प्रज्ञा, कशी आहेस? अगं, माझे केस खूप गळत आहेत. मी खूप चिंतेत आहे. आयुर्वेदाने यावर उपाय करू शकतो का? तू काहीतरी उपाय सांग बर मला. अगं, काय सांगतेस? नक्कीच. सर्वप्रथम केस गळतीचे मूळ कारण समजून घेणे गरजेचे आहे. तुला कधीपासून हा त्रास सुरू झाला? तुला काही ताणतणाव, झोपेची समस्या किंवा अपचनाचा त्रास होतो का? साधारणपणे 6 महिने झाले बघ. केस पातळ झालेत आणि खूप गळत पण आहे. तुला तर माहितीये, माझे काम तणावपूर्ण आहे आणि मला चांगली झोप लागत नाही. पचनही थोडे बिघडले आहे. हेच मुख्य कारण आहे दीक्षा. आयुर्वेदानुसार केस गळती ही पित्त आणि वात दोष वाढल्याने होते. त्यामुळे आहार, जीवनशैली आणि औषधांनी हे दोष संतुलित करणे आवश्यक आहे. म्हणजे नक्की काय बदल करावे लागतील? मी खूप तिखट खाते बघ, त्यामुळे होत असेल का? मी कमी करते बाईते. तू सांगशील ते डाएट फॉलो करते, पण केसांसाठी तेल आणि औषधे कोणती वापरायची? तुला थंड व पोषणयुक्त आहार घ्यावा लागेल. नारळ पाणी, आवळा, बदाम, तूप, हिरव्या पालेभाज्या यांचा समावेश कर. तिखट, तळलेले आणि खूप मिठयुक्त पदार्थ टाळ. केसांसाठी भिंगराज तेल किंवा आवळा आणि नारळ तेल मिश्रण वापर. हलक्या हाताने मसाज कर, यामुळे रक्ताभिसरण सुधारेल. शरीर स्वच्छ राहण्यासाठी काही उपाय आहेत का? होय, त्रिफळा चूर्ण रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यासोबत घे, यामुळे पचन सुधारेल आणि टॉक्सिन्स बाहेर निघतील. तसेच आवळा, अश्वगंधा आणि ब्राह्मी ही औषधे शरीराला ताकद देतील आणि तणाव कमी करतील. काही विशिष्ट योगासने आणि प्राणायाम केसांसाठी खूप फायदेशीर असतात. जसे की सर्वांगासन, बलासन, वज्रासन ही आसने आणि कपालभाती, अनुलोम विलोम हा प्राणायाम. आणि हे सगळं किती दिवस करावे लागेल? बघ कसं आहे ना, आयुर्वेदिक उपचार नैसर्गिक असल्याने थोडा संयम ठेवावा लागेल. किमान 3 ते 6 महिने नियमितपणे आहार, औषधं आणि जीवनशैलीत सुधारणा केल्यास चांगले परिणाम दिसतील आणि तू पुढे कंटिन्यू पण करू शकतेस. खूप छान. मी हे सगळं नक्की फॉलो करीन. बाकी काय म्हणतेस तू? बरी आहेस ना? घरचे कसे आहेत? सातत्य ठेव, नक्कीच सुधारणा दिसेल. आणि हो, बर्गर पिझ्झा खान थोडं कमी कर, नाहीतर हे ठेवशील सुरू आणि म्हणशील इफेक्टच कसा होत नाहीये. मी बरी आहे आणि घरचे पण छान आहे. चल बाय, जाते मी. काम आहेत ऑफिसला. जायचं आहे. ब्रेक संपला माझा. चल ये घरी कधीतरी. बाय, काळजी घे.